रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार या ठिकाणी कायम असलेली पाहायला मिळते आहे। रात्रीपासून या ठिकाणी जिल्ह्यात विविध ठिकाणी जो पाऊस आहे तो कोसळताना पाहायला मिळतो आहे। आपण सध्या आलो बाव नदी परिसरामध्ये आणि या ठिकाणी देखील पाऊस जो आहे तो या ठिकाणी सकाळपासून पडताना पाहायला मिळतो आहे। नद्यांच्या पातळीत सध्या वाढ झालेली आहे। खेडमधील जगबुडी नदीनं सध्या धोका पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळं मच्छी मार्केट परिसरामध्ये या ठिकाणी पाणी आलेलं पाहायला मिळतं आहे। खेड बाजारपेठेतील नदीलगतच्या नागरी वस्तीमध्ये या ठिकाणी त्यामुळे सतर्कतेच्या सूचना या ठिकाणी दिल्या गेलेल्या पाहायला मिळतात। आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे। गेल्या 24 तासांची जर आकडेवारी बघितली तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 83.33 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। खेड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 178 मिलीमीटर पाऊस या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय। तर चिपळूण आणि दापोलीमध्ये 125 मिलीमीटर पाऊस झालेला पाहायला मिळतोय। तर मंडणगडमध्ये 116 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली पाहायला मिळते। उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर हा अधिक असलेला पाहायला मिळतो आहे आणि त्याचमुळे सध्या जिल्हा प्रशासनानं या ठिकाणी नागरिकांना सतर्कतेच्या सूचना या ठिकाणी दिल्या गेलेल्या पाहायला मिळतात। मी बघू शकता की संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातली ही बाव नदी आहे आणि या नदी पात्रामध्ये सुद्धा पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते आहे। आज दिवसभर देखील या ठिकाणी अशाच पद्धतीनं मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल असा इशारा हवामान खात्यानं दिलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।